मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. नवे एव्हरेस्ट, लिम्स फॉर ऑल. एव्हरेस्ट मोहिमेनंतर मार्कचं आयुष्य संपूर्णपणे बदललं होतं. तो झपाटल्यासारखा कामाला लागला होता. खरं तर त्याने अपंगांच्या पुनर्वसन कार्यासाठी स्वतःला जुंपून घेतलं होतं. हे खरं तर एव्हरेस्टच्या मोहिमेच्या सुद्धा पूर्वीच. कंबोडिया ट्रस्टच्या न्यूझीलंडच्या शाखेचा तो सन्माननीय विश्वस्त होताच. एव्हरेस्ट मोहिमेमधून त्याने कंबोडिया ट्रस्टसाठी हजारो डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला होता. कंबोडिया हा एक छोटासा देश. आग्नेय आशियातील मेकॉंग नदीच्या खोऱ्यातील हा निसर्ग सौंदर्याने नटलेला परंतु एक शापित देश. मूळची हिंदू बौद्ध संस्कृती, परंतु नंतर मात्र मुस्लिम धर्माने हातपाय पसरलेले. अंकोरवटचं प्रचंड शिवमंदिर हे हिंदूंचं जगातील सर्वात मोठं मंदिर याच देशात आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये युद्धभूमी म्हणून अमेरिका व्हिएतनाम सैन्याने येथील सीमा प्रदेशातील जंगलात लाखो भूसुरुंग पेरून कंबोडियाची संपूर्ण तरुण पिढी अपंग करून टाकली हे नक्की. जगात सर्वात जास्त संख्येने भूसुरुंग याच देशातील जमिनीत पेरले होते आणि युद्ध संपल्यानंतर त्यातील एकही भूसुरुंग निष्क्रिय न करता परकीय सैन्याने देश सोडला. त्यात भरीतभर म्हणजे कंबोडियातील हुकुमशहांची राजवट. कित्येक लाख तरुण मुलं-मुली 1970च्या दशकात त्या राजवटीच्या जुलमी अत्याचारांना बळी पडली होती. त्यातच त्या काळात नव्याने प्रसार होणाऱ्या HIV तथा एड्सच्या आजाराने कंबोडियामध्ये सुद्धा आपले गुण दाखवायला सुरुवात केली होती. परिणामतः जगातील समाजसुधारकांचं लक्ष या देशाकडे वळलं होतं. युरोप खंड, अमेरिका, जपान, चीन आणि न्यूझीलंड या देशांमध्ये कंबोडिया ट्रस्टने मदतीचा हात मागायला सुरुवात केली. अद्यापही ते कार्य जोरात सुरू आहे. एक अथवा दोन्ही पाय नसलेली माणसं या एकट्या देशात कित्येक लाखांमध्ये आहेत. मार्क स्वतः 2000 सालापासूनच कंबोडिया ट्रस्टशी संबंधित होता. इयान किडमॉन या न्यूझीलंडच्याच एका समाजसेवकाने या ट्रस्टसाठी खूप महान कार्य केले. तो स्वतः मार्कचा मित्र आहे. त्याच्याबरोबर मार्क कंबोडिया देशामध्ये जाऊन तेथील माणसांना स्वतः भेटला होता. त्याच्या संस्कृतीशी समरस झाला होता. तो त्या ट्रस्टचा पेट्रन मेंबर आहेच, म्हणजे सन्माननीय विश्वस्त. मार्कने हजारो डॉलर्सची मदत या ट्रस्टसाठी व्याख्याने, स्लाईड शो करून उभारली होती. पण या ट्रस्टचं कार्य त्या एका देशापुरतंच आहे. मार्कला त्या पलीकडे जाऊन नेपाळमधील शेर्पा, न्यूझीलंडमधील अपंग यांच्यासाठी कार्य करायचं होतं. पर्वताशी सामना करता करता अनेक शेर्पांनी आपला जीव गमावला आहेच. जे वाचले आहेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला इजा पोहोचून कमरेखालच्या भागाला कायमचा लुळेपणा आलाय. काही जण हिमदंशाचा तडाखा बसल्यामुळे हातपाय कायमचे गमावून बसलेत. मार्कला या सर्वांना मदत करता येईल अशी शिखर संस्था काढायची होती, म्हणजे अम्ब्रेला चॅरिटी. 2006च्या डिसेंबर महिन्यात त्याने आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन लिम्स फॉर ऑल नावाची एक विश्वस्त संस्था सुरू केली. या संस्थेच्या नावातच तिचं उद्दिष्ट आहे. मार्कच्या जोडीला ॲनी, जॉनी मॅकके, ट्रेव्हर क्रॉय आणि मार्टिन हावेस हे इतर विश्वस्त आहेत. जानेवारी 2007मध्ये मार्क आणि इतर सर्वांनी मिळून लिम्स फॉर ऑलची भावी वाटचाल नक्की केली. मार्क उत्कृष्ट वक्ता आहे. त्याची भाषणं, स्लाईड शो आणि एकूणच व्यासपीठावरील वावर हा स्फूर्तिदायक आणि भारावून टाकणारा असतो. जगभर व्याख्यानं देणं, व्हिडिओ आणि व्याख्यानाच्या CD काढणं, हिमालयात मार्कच्या समवेत ट्रेकिंग करणं, पुस्तकं लिहून त्यांच्या विक्रीतून रॉयल्टी गोळा करणं, स्वेच्छेने देणग्या गोळा करणं आदी विविध पर्याय विश्वस्त निधी वाढवण्यासाठी त्यांच्यासमोर होते. पाठीच्या मणक्याच्या आजारामुळे अपंगत्व आलेल्यांना व्हीलचेअर्स पुरवणं, हातपाय गेलेल्या लोकांना कृत्रिम हातपाय देणं, या सर्वांना योग्य ते प्रशिक्षण देणं, त्यांच्या पुनर्वसनासाठी योग्य त्या नोकऱ्या उपलब्ध करणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करणं, अशी विविध ध्येय धोरणं संस्थेनं नक्की केली.
स्पायनल इंजुरी रिहॅबिलिटेशन सेंटर काठमांडू, न्यूझीलंड स्पायनल इंजुरी ट्रस्ट, एव्हरेस्ट रेस्क्यू ट्रस्ट, कंबोडिया ट्रस्ट अशा विविध संस्थांच्या साहाय्याने काम करायचं ठरलं. शेपर्ड इंडस्ट्रीज काठमांडू ही अतिथंडीपासून संरक्षण पुरवणारे कपडे तयार करणारी कंपनी. इंटेपिड मॅगझिन, आयन सुब्रायन, वर्ल्ड एक्सपिडिशन इत्यादी विविध कंपन्यांनी लिम्स फॉर ऑलला भरघोस मदत करायचं कबूल केलं. जानेवारी 2007 पासून मार्कने या ट्रस्टच्या कार्याला सुरुवात केली. मार्चमध्ये काठमांडूमध्ये तो पत्नी ॲनीसह जाऊन आला. तिथं त्यानं व्हीलचेअर्स देणं आणि त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवत प्रशिक्षण देणं ही महत्त्वाची कार्य केली. शेर्पांच्या मुलांसाठी केलेल्या शाळांमध्ये जाऊन मदत केली. आंग चुरीन ही दोर्जी शेर्पाची मुलगी. दोर्जी वर्षाचे 8 महिने एव्हरेस्ट परिसरामध्ये साक्षात मृत्यूशी खेळत असतो. मार्क आणि ॲनी यांनी ख्राईस्टचर्चच्या सेंट मार्गारेट शाळेमध्ये व्याख्यान देऊन मुलांना आवाहन करून एक निधी उभारला आणि आंग चुरीन या दोर्जीच्या मुलीच्या बोर्डिंग स्कूलचा संपूर्ण खर्च केला. मार्कच्या एकाच व्याख्यानाने तिचं आयुष्याचं कल्याण झालं. याच ट्रस्टच्या निमित्ताने मार्कचं पुन्हा एकदा कंबोडियात जाणं झालं. तिथं त्याने पंतप्रधान आणि कंबोडियाचे राजे यांची भेट घेतली. तिथल्या अपंगांच्या संस्थांना भेट देऊन तिथं व्याख्यानं दिली. कंबोडिया ट्रस्ट, इयान किडमन यांच्याबरोबर काम केलं. जानेवारी 2008मध्ये लिम्स फॉर ऑलला डोना स्टेटस मिळाली. म्हणजे त्या संस्थेला मिळालेल्या देणग्या आणि संस्थेकडून केली जाणारी मदत संपूर्णपणे करमुक्त झाली. जानेवारी 2007मध्ये केवळ $3,000 भांडवल असणारी एका वर्षातच $2 लाख पर्यंत वाढली. एप्रिल 2008मध्ये संस्थेतर्फे हॅम्बर स्प्रिंग येथे आउटवर्ड बाउंड या स्थानिक ग्रुपच्या साहाय्याने माउंटन बाईक स्पर्धा घेण्यात आल्या. 750 स्पर्धकांनी त्यात भाग घेतला आणि $4,000ची मदत एका दिवसात जमवली गेली. प्रेरणास्थान अर्थात मार्कच. 1 मे ते 13 मे 2008 दरम्यान ऑकलंड इथं ब्लूस्टोन रूम सभागृहात मार्कची व्याख्यानं आयोजित केली आणि $10,000चा निधी जमा करण्यात आला. त्यातून 55 व्हीलचेअर्स विकत घेऊन काठमांडू इथं स्पायनल इंजुरी ट्रस्टकडे पाठवण्यात आल्या. तसेच 35 जणांसाठी कृत्रिम पाय कंबोडियात पाठवले. अमेरिका, कॅनडा, जपान अशा अनेक देशांमधून मार्कला व्याख्यानांसाठी जावं लागायचं. विमान प्रवास ही त्यासाठी एक डोकेदुखी असली तरी तो अगदी निमूटपणे सहन करायचा. युरोपमध्ये अनेक वेळा त्याला जावं लागायचं. कंबोडिया आणि काठमांडूमध्ये त्याने कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. लिम्स फॉर ऑलसाठी त्याने टेस्ट ऑफ एव्हरेस्ट नावाची डॉक्युमेंटरी फिल्म काढली. तिच्या प्रदर्शनातून त्याला निधी उपलब्ध झाला. डिस्कव्हरी चॅनेलवरून एव्हरेस्ट बियॉन्ड द लिमिट ही मालिका 2006च्या मार्कच्या मोहिमेवरच होती. मार्कची संपूर्ण चढाई आपल्याला त्या मालिकेत बघायला मिळते. अत्यंत रोमहर्षक आणि वास्तववादी चित्रीकरण त्यात केलेलं आहे. डाईंग फॉर एव्हरेस्ट, नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड, टू दी समिट, नाव ऑर नेव्हर अशा अनेक नावांनी त्या मालिकेमध्ये एव्हरेस्ट दर्शन केलेलं आहे. मार्कला जगभरामध्ये सतत प्रसिद्धीत ठेवण्याचं काम ती मालिका करते आहे. मार्क इंग्लिश हा अनेक अपंग संस्थांचा, गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक क्लब आणि कंपन्यांचा ब्रँड ॲम्बॅसिडर बनला आहे. सर एडमंड हिलरी यांच्या मुलाबरोबर म्हणजे पीटर हिलरीबरोबर त्याने एव्हरेस्ट रेस्क्यू ट्रस्टसाठी बरंच काम केले. अतिउंचीवरील विरळ, बेभरवशाच्या हवामानामुळे अनेक गिर्यारोहकांना मृत्यू येतो. 2006 साली उन्हाळ्याच्या मोसमात तब्बल 15 जणांचा दुःखद अंत त्या मातृदेवतेने बघितला होता. त्याच्या कितीतरी पटीने अधिक गिर्यारोहक कायमचे अपंग झाले होते. पीटर हिलरी यांच्या पुढाकाराने एव्हरेस्ट रेस्क्यू ट्रस्टचं काम याच गिर्यारोहकांच्या सुटकेसाठी, उपचारासाठी आणि पुनर्वसनासाठी अगदी जोरात सुरू आहे. रिमोट कंट्रोलवरून उडणारं हेलिकॉप्टर थेट जिथं गिर्यारोहक अडकलाय तिथं पाठवणं आणि त्याची सुटका करणं
यासाठी ट्रस्टचं संशोधन सुरू आहे. मार्क आणि पीटर हिलरी या ट्रस्टसाठी अगदी खांद्याला खांदा लावून काम करतायत. जगभर फिरत असताना मार्क शरीराने अपंग असलेली माणसं तर बघत असतोच, पण त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक संख्येने मनाने निराश असलेली, मानसिक अपंगत्व असलेली माणसं त्याला दिसतात. निराशेने खचलेली माणसं ज्यावेळी आत्महत्या करतात त्यावेळी मार्कला अतिवेदना होतात. त्याला खूप वाईट वाटतं, परंतु तो स्वतः निराश होत नाही. उलट एखाद्या रबरी चेंडूसारखा पुन्हा उसळी मारतो, उत्साहाने कामाला लागतो. कारण त्याच्या पुढे कामाचा हा एवढा डोंगर नव्याने उभा ठाकलेला असतो. नवं एव्हरेस्ट उभं असतं. ज्यावेळी तुम्ही मार्क इंग्लिश नावाच्या दंतकथेबरोबर प्रवास करत असता त्यावेळी तुमच्यासमोर नेहमीच नवं एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचं श्रेय असतं आणि जगामध्ये समाजकार्याच्या एव्हरेस्टना कमतरता तर नाहीच. धन्यवाद.